नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यावेळी वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाकडून अमरावती लोकसभेच्या उमेदवार आहेत। यावेळी वडगाव येथील प्रचार सभेदरम्यान खासदार नवनीत राणांच्या मंचावर त्यांच्या तेजस नावाच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची मिमिक्री करीत त्यांच्या आवाजात भाषण केले। यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवारांनीही नवनीत राणांचा प्रचार करावा अशी मागणी केल्यानंतर या तरुणाने शरद पवारांच्या आवाजातही नक्कल करून नवनीत राणांना विजयी करायचे आवाहन मतदारांना केले। हा प्रकार पाहून नवनीत राणांनी या तरुणाला मंचावर हात जोडलेले आहेत। त्या प्रचारासाठी मोदीजी येऊन म्हणा, पण मोदीजी जर आज आले तर ते कशा प्रकारे प्रचार करतील किंवा भाषण देतील? भारत माता की, भारत माता की। भाइयों बहनों, अब की बार फिर एक बार भाइयों बहनों, 2014 के बाद हर घर में, हमारे राष्ट्र में विकास हुआ कि नहीं हुआ? हर घर में बिजली आई कि नहीं आई? भाई बहनों, हमारे अमरावती जिले में भी 2019 के बाद, 2014 के बाद बहुत विकास हुआ है। भाई बहनों, मेरी आप सबसे यही विनती है कि आने वाले चुनाव में माननीय श्री नवनीत जी राणा जी को आपने भारी मतों से चुन के लाना है। मेरे साथ बोलिए, जय श्री राम। आवाज दूर दूर तक जानी चाहिए। मेरे साथ बोलिए, जय श्री राम। भारत माता की। धन्यवाद तेजस। हाँ ओनली की सत्यजित भाऊ राठोडची डिमांड आहे, शरद पवार साहेबांनी बाबीचा प्रचार केला पाहिजे, त्यामुळे पवार साहेबांचं 2 मिनिटं या ठिकाणी। प्रचाराचा कार्यक्रमामध्ये अमरावती लोकसभेच्या खासदार आणि विद्यमान उमेदवार यांना भाई प्रचंड मतांनी विजयी करा असे मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।